चैत्र नवरात्र उत्सव में उदेगा अम्बे उदय के सुरों से गूंजा ठाणे। चैत्र नवरात्र उत्सव के उत्साह में भक्तिमय वातावरण निर्माण हुआ। राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के माध्यम से ठाणे पूर्व कोपरी स्थित संत तुकाराम क्रीड़ांगण में धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव के प्रथम दिवस भक्ति संगीत के सुर से वातावरण भक्तिमय में सराबोर हुआ। इस मौके पर उपस्थित भक्त प्रेमी महिलाओं ने मंडप में मातृशक्ति के सुंदर प्रस्तुति को सलाम किया। चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुड़ी पाड़वा के शुभ मुहूर्त पर दोपहर को उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने चैत्र नवरात्र उत्सव में देवी की प्राण प्रतिष्ठा करके सह परिवार विधिवत पूजा अर्चना की। इस मौके पर शाम को ठाणे की महापौर शर्मिला रोहित पिंपलोडकर ने देवी मां की आरती के साथ ही शिवसेना कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, ठाणे महापालिका उपायुक्त संदीप मालवी, प्रकाश कोटवानी, राहुल लोंडे के साथ अनेक शिवसेना के पदाधिकारी, कार्यकर्ता और भक्तों की बड़ी संख्या में उपस्थिति रही। नवरात्रि के प्रथम दिन में ही मातृशक्ति के कला का आविष्कार देखने को मिला। प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी और केतकी चैतन्य के साथ संपूर्ण महिला वाद वृंद में उतर पड़ी, जहां उन्होंने उदेगा अम्बे उदय इस देवी माता के जागरण कार्यक्रम में देवी गीत से गूंज उठा। देवी मां की स्तुति गीत के साथ अनेक नए, पुराने और पारंपरिक हिंदी मराठी गीतों की सुंदर प्रस्तुति से कार्यक्रम में भक्तिमय वातावरण निर्माण हुआ। जन्म घेतल्यानंतर ते बाळ मोठं झाल्यानंतर सुद्धा त्याची दृष्ट करणारी ती आई असल्याने आपलं आयुष्य त्याला मिळावं ती आई असते, त्या आईचं हे मनोगत आहे चित्रपटातील यांना। प्रतिष्ठान स्त्री म्हणजे साडेचार वर्षाच्या मुलगी बाहेर जय अंबे आणि तिथे कुणीतरी स्त्री हा शब्द चैत्र नवरात्र उत्सव या मुलीला स्त्री सुरू हा झालेला शब्द आहे। पहिल्यांदा कानावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या आयोजनाखाली मार्गदर्शनाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आजपासून हा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रतिवर्षी साजरा होत असतो। अगदी देवीच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य असतो। रोजच अन्नदान केलेलं इथे सुरू असतं। त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम दिवस आयोजित केले जातात। आज धनश्री लेले यांचा कार्यक्रम सुरू आहे। उद्या वर्षा उजगावकर येथे येणार आहेत आणि अशा प्रकारे ठाणे शहरातील सर्वच नागरिक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात। या देवीच्या नवरात्र उत्सवाचं एक परिक्रमा या रात्रंदिवस सुरू असतात आणि नागरिक त्यामध्ये सहभागी होतात। दिवसेदिवस हा नवरात्र उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि देवी भक्तांच्या प्रतिसादाप्रमाणे जोरात सुरू असतो। एकनाथ शिंदे साहेब हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे खरे आणि कट्टर शिष्य आहेत आणि या कोपरीमध्ये हा जो चैत्र नवरात्र आपण बघतोय, जसं टेमिना केला दिघे साहेबांनी जो शारदीय नवरात्र उत्सव सुरू केला होता, त्याचप्रमाणे 1997 का 98 ला हा चैत्र नवरात्र उत्सव दिघे साहेबांनी कोपरीमध्ये सुरू केला। पण दिघे साहेब गेल्यानंतर काही खंड त्याच्यामध्ये पडला।
दिघे साहेबांचे बरेच शिष्य होते, ते स्वतःला शिष्य समजत होते, त्यांना ते दिसलं नाही. पण मी आधी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब हे दिघे साहेबांचे खरे शिष्य आहेत, की दिघे साहेबांची सगळी संस्कृती, सगळ्या परंपरा, सगळे कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे घेऊन आले, पुढे चालू ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही. त्यातलाच हा ठाणे पूर्वचा जामबे चैत्र नवरात्र उत्सव हा आपण पाहतोय. आज सुरुवात झालेली आहे. गेली अनेक वर्ष स्वतः शिंदे साहेब यामध्ये सहभागी असतात. देवीच्या आगमनापासून ते 108 प्रदक्षिणा स्वतः ते मारतात. फक्त नेतेगिरी करत नाहीत, तर भक्त म्हणून, कार्यकर्ता म्हणून काम करतात, लोकांमध्ये जातात आणि लोकांनाही वाटतं की दिघे साहेबांची परंपरा शिंदे साहेबांनी पुढे चालू ठेवलेली आहे. आणि आपण पाहतोय की या देवीचा आशीर्वाद जसे दिघे साहेबांना प्राप्त होते, तशीच अनुभूती या जय आंबेची शिंदे साहेबांनाही मिळते. आणि ठाणे पूर्वमध्ये हा आगळा वेगळा धार्मिक चैत्र नवरात्र उत्सव लोक येतात, दर्शन घेतात, मनोभावे देवीची पूजा करतात आणि नमस्कार करतात.